हो 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 हो, एक नंबर. मॅडम आल्यात. मॅडमचं स्वागत. मॅडम इकडे मॅडम 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 इकडे. मॅडम आपल्या मॅडमला खूप खूप शुभेच्छा मॅडम. विशेष अरे या ठिकाणी आता विनारण होतो इकडे गाडीचं. घरची मॅडम पुढे या. व्हिडिओ नाही दुकान आहे पर्यंत. हो मॅडम थांबा चालू का. हो डायरेक्ट डायरेक्ट वरतीच जाऊया. तो काय आला डायरेक्ट वरती गेला. एकदा दालनात गेलो की मग इथेच सगळे भेटणार. त्यापेक्षा वरती जाऊया. वर जाऊ नंतर खाली करू. दोन्ही दोन्ही दोघांना सध्या एकटी असतो दोघांना. दोन दिवसात लोकांना आपल्याच ताब्यात आहे. झालं इकडे येतात. हो हे बघा इकडे आल्या. हो हो नाही नाही तुमच्या हातात. उभी समोर आला इथे. हा बोला इकडे बघा. अरे वा गणपती बाप्पा. बघा भारी सगळेजण असे उभे राहा फोटो काढा. चावी आला आला आला. चावी देत आहे इकडे समोर समोर. इकडे बघा इरफान भाई आलाय. हो आलाय. त्यांचं सेपरेट काढून एक टाक. चला सभागृहात चला सगळ्यांनी वरती. सभागृहात जाऊया काका. चला सभागृहात चला. इकडे आहेत. चला चला होती चला. मॅडमची सांगितलं शिवाजी महाराज यांना मानसमुद्र आजचे गटशिल्पकार बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जीवन अभिवादन. शिवसेना गटाचे हिंदू हृदय समाज शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आता आपण या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद स्थापनेनंतर
तब्बल 78 वर्षांनी त्या मंडळाला हा मानाचा तुरा मिळाला आहे. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्या प्रथमतः आपल्या मंडळ तालुक्याला मिळालेलं आहे. आणि हा मानाचा तुरा ज्यांच्या शिरावर बसलेला आहे त्या आपल्या मंडळगड शिरगाव गटातून निवडून आलेल्या आपल्या देवळ गटातून निवडून आलेल्या आपल्या जिल्हा परिषदच्या सन्माननीय सदस्या आणि आता विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा सन्माननीय अस्मिता केंद्रेवहिनी यांच्या रूपाने आपल्याला या तालुक्याला अध्यक्षपदाचा मान मिळालेला आहे. प्रथमतः आपल्या सर्व तालुक्याच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी तालुक्याच्या शिवसेनेच्या कार्यकारिणीला विनंती करतोय की आपण आपल्या या अध्यक्ष मोदयांचा आपण सर्वांनी अभिनंदन करायचं आहे, त्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शिवसेना योगेश दादा तुम आगे बढ़ो. शिवसेनेचा सन्मानित आजच्या गटात आपण स्वागत करूया. मोदय त्यांचं स्वागत होत आहे. अस्मिताताई केंद्रे मॅडम यांच्या रूपाने जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून मंडणगड तालुक्याला हे बहुमान आज केंद्रे मॅडम यांच्या रूपाने मिळालेला आहे. सर्वांनंतर आरोग्य विभाग यांना विनंती करतो की आपण नवनिर्वाचित त्यानंतर शिक्षण विभाग सन्माननीय मांढरे साहेब केंद्र मॅडम यांचा सत्कार होत आहे. संघ यांच्या वतीने जिल्हा अध्यक्ष मॅडम यांचं स्वागत होत आहे. त्यानंतर मंडणगड आयोजक पुरवठा आणि लघुपट मंडळे यांच्या वतीने देखील नवनिर्वाचित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मोदया मंडणगड शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं होणार आहे. कुठे जाऊ नका. स्वागत झाल्यानंतर सर्वांनी बसून घ्यायचं आहे. हॅलो चालक यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मोदया यांचे स्वागत आहे. त्यानंतर आडवा काढ पुढे आडवा काढ. या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांचे स्वागत होणार आहे. झोप जरा सन्मान्य सरपंच महोदय महेंद्र रगाटे साहेब यांच्या वतीने केलं. सन्मान्य नवनिर्वाचित अध्यक्ष महोदया जिल्हा परिषद अध्यक्ष महोदया केंद्र मॅडम आणि पाच ग्रामपंचायत सर्व हॅलो जावळ सन्मान्य रगाटे साहेब
आमचे गावकी आहे. तुम्ही जाताय ना? देखील जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आहे बघा हो. सन्माननीय आहे ना. नाही पाहिजे. आमचे सर्व मार्गदर्शक सन्माननीय विश्वाभाई ओढरे आणि सर्व ग्रामस्थ सगळे ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून सत्कार करत आहोत की आपल्या मंडणगडच्या एक छोट्याशा गावातील शेतकऱ्याची मुलगी म्हटल्याचा वापर करणार नाही आणि सर्वसामान्य घरातली एक माऊली हिला आज जिल्हा परिषद अध्यक्षपद जवळजवळ 78 वर्षाच्या नंतर आपल्याला मिळालेला मान आहे आणि आज आपण सर्वांनी त्यांचा सत्कार केला. त्या सत्कारमूर्ती व्यासपीठावर उपस्थित आमच्या लाडक्या अस्मिताई केंद्रे मॅडम तसेच पंचायत समितीमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये ज्या आपण गेल्या 9 तारखेला सत्कार केला त्या सभापती रंजनताई चिले मॅडम तसेच आमचे मित्र आणि शिवसेनेचे लिंगोली गणाचे विभाग प्रमुख आमचे मित्र दीपकजी मालुसरे तसेच ह्या सर्व घडामोडी आम्ही केल्या. एक मनाने त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही ते काम केलं आणि आम्हाला संघाची घेऊन नेहमी चालत असतात ते आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आमचे मित्र आणि पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य येथील मामोदकर आमचे पंचायत समितीचे माजी सदस्य आणि आमचे मार्गदर्शक सुलतानभाई मुकादम तसेच आमचे विभाग प्रमुख संजय शेडगे माजी मंत्री आमचे प्रतिनिधी सचिव तसेच आमचे विभाग प्रमुख आमच्या बांधपडकराचे आमचे भाटीसाहेब सर्वच आमचे पदाधिकारी युवाचे असतील आमचे दिनेश गायकवाड आहेत पत्रकार बंधू सर्वात प्रथम मी माझ्या वतीने आणि इस्लामपूर गणाचा शिवसेनेचा विभाग प्रमुख या नात्याने मी अध्यक्ष मॅडम तुम्हाला खूप खूप माझ्या मतदारसंघाच्या वतीने आज आपल्या मंडळ तालुक्यामध्ये खूप मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि आपल्या केंद्रीय जिल्ह्याचे अध्यक्ष आणि 6 उमेदवार मंडळामध्ये निवडून आले. पंचायत समिती 4 आणि जिल्हा परिषद 2. तर त्या मी पहिल्यांदा अस्मिताबाई केंद्रे यांचं मनापासून खूप 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 अभिनंदन करेन. योगेश दादाला मी धन्यवाद देईन की दूरदृष्टी कशी राजकारणामध्ये असावी. एक चांगला पायंडा त्यांनी या मतदारसंघामध्ये पाडलेला आहे. आपण नेहमी म्हणतो एखादी सीट जर का ओपन असेल तर ती ओपनला द्यायची, पण ही जागा ओपन असताना योगेशदादांनी आमच्या अस्मिताला ती दिली आणि सगळ्या शिवसैनिकांनी ती निवडून आणली. इतका मोठा दृष्टिकोन योगेशदादाकडे होता म्हणजे लोकांमध्ये कल्पना होती की ताई निवडून आली अस्मिताई तर त्या जिल्हा परिषद अध्यक्षाची नव्हती. स्वातंत्र्यापासून मंडणगडला या तालुक्याला न्याय मिळाला नव्हता. तर मी लहानपणापासून पाहत होतो की एखाद्या अधिकाऱ्याला शिक्षा द्यायची असेल त्याला धमकी देण्यात यायची तुला मंडणगडला पाठवू. तसं आज काही वेळेला म्हटलं जातं की तुला चंद्रपूरला पाठवेन, तसं मंडणगड होतं. पण त्याच मंडणगडला आज न्याय देण्याचं काम आपल्या योगेशदादांनी केले. विशेषतः शिवसेनेच्या 6च्या 6 जागा आपल्या सगळ्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी निवडून आणल्या. मला खूप धन्यवाद द्यायला हवे. आणि मी आज दाव्याने सांगेन एक वेळेला हा तालुका मागास तालुका म्हणून ओळखला जात होता. आणखी काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये, काही वर्षामध्ये हा मंडणगड तालुका संबंध जिल्ह्यामध्ये विकास सर्वांगीण विकास असलेला हा तालुका अशी त्याची ओळख होईल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. अस्मिताताई खूप हुशार आहे. याच्या आधी देखील त्यांनी पदं भूषवलेली आहे. एक चांगलं काम केलेलं आहे. तर मला कल्पना त्या आधी काँग्रेसमध्ये होत्या
आणि काळाची पावलं पुढची ओळखून त्यांनी दादाच्या विकासाला मान्यता दिली. त्या दादासोबत आल्या, शिवसेनेमध्ये आल्या आणि आज एकनाथजी शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते यांनी ताईला अध्यक्ष करण्यासाठी योगदानाला संमती दिली. त्यांचे मला आभार मानले पाहिजे, त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. आणि आता सगळ्या शिवसैनिकांना सांगेन, बाबांनो, संबंध महाराष्ट्रामध्ये कुणबी आणि मराठा कुठंच नाही वाद. हे फक्त 2च तालुके असे आहेत महाराष्ट्रामध्ये. इथं कुणबी आणि मराठा वाद काही पुढाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी केलेले होते. मी कुणबी समाजाचा, सगळ्या कुणबी समाजाने मला मतं द्या. खरं तर समाजाची सामाजिक बांधिलकी प्रत्येकाला असते, पण एका समाजाचं राजकारण कधीच होत नसतं महाराष्ट्रामध्ये. आणि इथं ही काही पुढाऱ्यांनी, मी पण नाव घेत नाही आता, काही पुढाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थ, राजकीय स्वार्थासाठी इथं हा वाद लावून देण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण तो हाणून पाडला. योग्य जागून दाखवून दिलं. ओपन असताना देखील मी ओबीसीला सीट देऊ शकतो आणि ओबीसी असेल तर ओपनला सीट देऊन आम्ही निवडून आणू शकतो विकासासाठी, व्यक्ती बघून. मला वाटतं मी खेडमध्ये देखील ओपन असताना शंकर काकांना तिकीट दिली होती आणि निवडून आणलं होतं आणि त्याला मी अध्यक्ष केला होता. आज माझीच कथा परंपरा दादांनी पुन्हा चालू केली. इथं समोरची व्यक्ती कशी आहे ती पाहायची आणि त्याला पद द्यायची, न्याय द्यायचा, ही भूमिका दादांनी अतिशय चांगली घेतली. खरं तर ही ज्या समाजाने समाजाची समाजकारणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता त्याला तुम्ही सगळ्या शिवसैनिकांनी सणसणीत कानफाडी दिले, कानाखाली घेतलेत तुम्ही चांगली. आणि त्यांना दाखवून दिले की आम्ही विकाससोबत आहोत, आम्ही दादासोबत आहोत, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही मावळे आहोत, आम्ही भगव्या झेंड्याचे शिपाई आहोत. आम्ही कधीही जातीपातचं राजकारण करणार नाही. ही भूमिका पुन्हा एकदा मंडणगड तालुक्याने दाखवून दिली, शिक्कामोर्तब केलं. सगळ्यांना धन्यवाद, आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.